खासगी वैद्यकीय महाविद्यालयामधील एससी, एसटी, ओबीसी तसंच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना लाखो रुपये फी भरावी लागण्याची शक्यता। सरकारनं फी सवलतीचे पैसे न दिल्यानं महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र। सरकारनं परवानगी दिली आहे म्हणून कॉलेज चालवताय याची जाण ठेवा, मंत्री मुनगंटीवार यांचा कॉलेजेसना इशारा। काँग्रेसच्या नादी लागून कॉलेजांनी कुटील डाव खेळू नये, मुनगंटीवारांचं वक्तव्य। राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। राहुल गांधी आज नांदेड आणि सांगलीमध्ये जाणार। नांदेडमध्ये दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची घेणार भेट। सांगलीच्या कडेगावमध्ये काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण। शरद पवारांसह अनेक नेते हजर राहणार, उद्धव ठाकरे मात्र गैरहजर असणार। सांगलीच्या कडेगावमध्ये राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या सोहळ्यासाठी हायटेक मंडप। कार्यक्रमस्थळी जय्यत तयारी, आमदार विश्वजित कदम यांनी घेतला आढावा। मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून महाराष्ट्रातील विधानसभानिहाय घोंगडी बैठका घेणार। आज बीडच्या गेवराईमध्ये पहिली बैठक पार पडणार। मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवरती आज हायकोर्टात सुनावणी। राज्य मागासवर्ग आयोग आपली बाजू मांडण्याची शक्यता। जालन्यामधल्या अंतरवाली सराटीमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। 100 गाड्यांचा ताफा घेऊन अब्दुल सत्तार अंतरवालीमध्ये दाखल। मंत्री अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगेंमध्ये 3 तास चर्चा। मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती फडणवीसांसोबत जरांगेंची फोनवरून चर्चा। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जरांगेंच्या मागणीवरती चर्चा करणार अब्दुल सत्तारांची माहिती। शिवरायांचा अपमान, बदलापूर अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली मागणी। दीपक देशमुख यांना ईडीकडून अटक। मायणी शिक्षण संस्थेमध्ये आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप। दरम्यान भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा कोविड काळातील घोटाळा उघड केल्यानेच देशमुखांवरती ईडीची कारवाई सुरू असल्याचा आरोप। शरद पवार आणि मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्यामध्ये कोल्हापूरमध्ये भेट। दोन्ही नेते रात्री एकाच हॉटेलमध्ये राहण्यासाठी असल्यानं भेट घेतली। दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।